Let us start with AV number 2, part number 2. Sarojini Naidu, 1879 to 1949, was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. तर सरोजिनी नायडू ज्या आहेत त्या एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, एक अतिशय संवेदनशील अशा त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या होत्या, एक राजकीय कार्यकर्त्या होत्या. फेमिनिस्ट आहेत त्या. फेमिनिस्टचा अर्थ आहे स्त्रीवादी ज्या आहे, स्त्री चळवळीच्या अग्रदूत ज्याला म्हणतो आपण. अँड द फर्स्ट इंडियन वुमन, आणि एक पहिल्या भारतीय स्त्री त्या होत्या हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस, की ज्या पहिल्यांदाच त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा त्या ठिकाणी त्या झाल्या होत्या. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, आणि भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात त्यांचा एक रोल आहे, त्यांची एक भूमिका आहे, त्यांची एक फिगर त्या ठिकाणी मानली गेलेली आहे. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सॉब्रिकेट ऑफ नायटिंगल ऑफ इंडिया. तर त्या ठिकाणी त्यांची जी एक स्वतःची जी काव्यप्रतिभा आहे, सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सॉब्रिकेट ऑफ नायटिंगल ऑफ इंडिया. सॉब्रिकेटचा अर्थ आहे अ पर्सन्स निक नेम, त्याला म्हणतात सॉब्रिकेट. सॉब्रिकेटचा अर्थ आहे पर्सन्स निक नेम, ज्याला आपण टोपण नाव असं म्हणतो, त्याला म्हणतात सॉब्रिकेट. तर भारताची जी एक प्रकारची नायटिंगल म्हणजेच एक प्रकारची कोकिळा जी आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एक प्रकारचा हा पक्षी आहे, पक्षाचं नाव आहे ते नायटिंगल. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947. त्यानंतर त्यांना युनायटेड प्रोव्हिन्सेसमध्ये त्यांना त्या ठिकाणी गव्हर्नर म्हणून त्यांना नेमण्यात आलं. बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया, आणि भारतीय स्वतंत्र भारतामध्ये त्यांनी त्या ठिकाणी हे जे पद आहे ते पहिलं गव्हर्नरचं पद जे आहे ते पद त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं होतं. इंडियन व्ह्युअर्स इज अ शॉर्ट पोएम व्हेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाईप्स ऑफ गारमेंट दॅट द व्ह्युअर्स व्ह्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ डे. तर ह्या ठिकाणी 3 प्रकारची गारमेंट जी आहे, 3 प्रकारची वस्त्र जी आहेत, ती वस्त्र विणकरांच्या माध्यमातून ते कसे विणता आहेत, आणि त्या दिवसाच्या त्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांचं जे काम त्या ठिकाणी करतायत त्याबद्दलची माहिती किंवा त्याबद्दलचं वर्णन जे आहे ह्या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने केलेलं आहे. इच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. तर हे प्रत्येक कडवे जे आहेत ते माणसाच्या जीवनातल्या प्रत्येक इम्पॉर्टंट घटना ज्या आहेत त्या दाखवत आहेत. त्यातली पहिली घटना आहे बर्थ, ज्याला आपण चाइल्डहूड असं म्हणतो, बालपण म्हणतो. नंतर आहे अडल्टहूड, ज्याला आपण तारुण्य म्हणतो, यंग एज त्याला म्हणतो आपण, आणि डेथ ज्याला आपण ओल्ड एज असं म्हणतो. तर चाइल्डहूड, यंग आणि ओल्ड असे 3 टप्पे त्या ठिकाणी दाखवलेले आहे. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. तर अशा पद्धतीने जे रंग ह्या ठिकाणी आलेले आहेत ह्या स्टांजामधले ते अतिशय महत्त्वाचे आहेत, आणि ते वेगवेगळ्या प्रकारची मूड्स जे आहेत त्या घटनांचे जे मूड्स आहेत ते दाखवण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि अतिशय सुंदर पद्धतीने ही कविता अतिशय सोप्या शैलीमध्ये, अतिशय सुंदर शैलीमध्ये इथे ही कविता आलेली आहे. तर आपण मूळ कवितेला आपण प्रारंभ करूया आणि नेमकं काय दिलेलं आहे ते आपण बघूया. इंडियन व्ह्युअर्स जे आहे, तर भारतीय विणकर जे आहेत त्यांचं नेमकं काय चाललेलं आहे, अशा ह्या भारतीय विणकरांची ही कविता ह्या ठिकाणी आलेली आहे. तर आपण बघूया नेमकी काय आहे. व्ह्युअर्स व्हिविंग ॲट ब्रेक ऑफ डे. तर ह्या ठिकाणी जे व्ह्युअर्स आहेत, जे विणकर आहेत, त्या विणकरांनी त्या ठिकाणी आपल्या व्हिविंग म्हणजे विणण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे ॲट ब्रेक ऑफ डे. आता ब्रेक ऑफ डे म्हणजे काय, तर मॉर्निंग टाईम, ज्याला आपण डॉन असं म्हणतो, DAWN. पहाटेची वेळ असेल, सकाळची वेळ असेल. सकाळची वेळ आहे, दिवसाचा प्रारंभ झालेला आहे, आणि दिवसाच्या प्रारंभाला त्या ठिकाणी या विणकरांनी आपल्या कामाला सुरुवात केली. व्हाय डू यू व्हीव अ गारमेंट सो गे. त्या ठिकाणी ते कवयित्री म्हणत आहेत की तुम्ही अतिशय छान पद्धतीने, आनंदाने त्या ठिकाणी व्हाय डू यू व्हीव अ गारमेंट सो गे. तर तुम्ही हे छान असं जे वस्त्र गुंतता आहेत ते का गुंतता आहात. व्हाय डू यू व्हीव अ गारमेंट सो गे. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅलकॉन वाईल्ड. त्याने म्हटलं की ते निळशार असं जे वस्त्र आहे, सुंदर असं वस्त्र आहे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅलकॉन वाईल्ड. हॅलकॉन काय आहे, तर हॅलकॉन आहे किंगफिशर, अ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लम्स. तर अतिशय सुंदर पक्षी आहे किंगफिशर नावाचा, की ज्याचे
चमकदार असे जे पंख आहेत, प्लम्स म्हणजे पंख. तर ह्या निळाशार अशा त्या किंगफिशर अशा त्या पक्षाच्या पंखांसारखे हे वस्त्र जे आहे ते तुम्ही का गुंफतायत? वी व्ह्यू द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. त्या ठिकाणी उत्तर मिळते आहे, ते म्हणतायत की आम्ही रोब्सचा अर्थ होतो ड्रेस किंवा क्लोथ ज्याला म्हणतो आपण, कपडे. वी वी व्ह्यूज द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. तर ते म्हणतायत की आम्ही गुंफत आहोत, त्या ठिकाणी आम्ही विणत आहोत एक नवीन जे बालक जन्माला आलेलं आहे, ह्या नवीन नवजात शिशूला त्या ठिकाणी एक छोटंसं वस्त्र जे आहे, त्याचं कपडे जे आहे ते कपडे आम्ही गुंफत आहोत, विणत आहोत. सेकंड स्टांजा. व्हिवर्स व्हिविंग ॲट फॉल ऑफ नाईट. त्या ठिकाणी आता एक विशिष्ट वेळ जी आहे ती वेळ आता टळलेली आहे. व्हिवर्स व्हिविंग ॲट फॉल ऑफ नाईट. आता रात्र येऊ घातलेली आहे. व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. तुम्ही हा सुंदर असा जे वस्त्राचा नमुना गुंफत आहात तो का विणतायत, का गुंफतायत? लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक. प्लम्सचा अर्थ आहे सॉफ्ट फिदर्स, ज्याला आपण म्हणतात पंख. लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. तर छान अशा मोरपंखी असे हे रंगाचे वस्त्र तुम्ही का गुंफत आहात? वी व्ह्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. आणि ते आता त्यांनी उत्तर दिलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. मॅरेज व्हेलचा अर्थ होतो ब्रायडल गाऊन स्पेशली टू कव्हर द फेस, ज्याला आपण चुनरी म्हणतो. ती ती चुनरी जी आहे ती चुनरी त्या ठिकाणी जो विशिष्ट विवाहाच्या वेळा जो पडदा वापरतात ना, त्याला म्हणतात नवरीची जी चुनरी असते किंवा एक प्रकारची ओढणी आपण म्हणतो, ती ते गुंफत आहेत त्या. व्हिवर्स व्हिविंग सॉलेम अँड स्टील. आणि आता शेवटी त्या ठिकाणी अतिशय धीरगंभीरपणे व्हिवर्स व्हिविंग सॉलेम अँड स्टील. अतिशय शांतपणे, सॉलेमचा अर्थ आहे सिरियस, सॉबर, अतिशय गंभीरपणे, अतिशय शांतपणे. व्हाय डू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. त्या रात्रीच्या प्रकाशामध्ये, त्या चंद्रप्रकाशामध्ये त्या ठिकाणी अतिशय थंडाव्यात. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. अतिशय शुभ्र असं त्या ठिकाणी एक वस्त्र त्या ठिकाणी गुंफलं जातं आहे की एखाद्या ढगासारखं आहे, एखाद्या पांढऱ्या पंखासारखं आहे. आता त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. आणि त्या ठिकाणी आता काय गुंफण्याचं काम चाललेलं आहे? तर ते काम चाललेलं आहे वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. फ्युनरलचा अर्थ होतो ब्युरियल, क्रिमेशन, लास्ट राईट त्याला म्हणतो आपण, जे शेवटची विधी असतात, अंत्यविधी असतात, त्या अंत्यविधीची जी चादर आहे, श्राऊडचा अर्थ होतो अ क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज रॅफ. की ज्या ठिकाणी मृत व्यक्तीला पांघरलं जातं, त्याला गुंढाळलं जातं, त्याला म्हणतो आपण कफन त्याला म्हणतो. आणि ती जी चादर आहे ती पांढरी चादर त्या ठिकाणी गुंफण्याचं काम जे आहे ते ते करत आहेत. त्या चंद्रप्रकाशामध्ये हे काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. तर या पद्धतीने भारतीय भारतीय विणकरांचं नेमकं काय चाललेलं आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. तर द पोएम इंडियन व्हिवर्स बाय सरोजिनी नायडू कन्सिस्ट ऑफ 3 स्टांजा. इन दिस शॉर्ट वर्क द 3 स्टेजेस ऑफ मॅन्स लाईफ आर सिम्बॉलाइज थ्रू द व्हिवर्स क्रिएशन्स. तर 3 स्टेज ज्या आहेत, 3 टप्पे जे आहेत, हे 3 टप्पे त्या ठिकाणी दिलेले आहेत. इन द मॉर्निंग दे व्ह्यू ब्राईट ब्ल्यू रोब्स फॉर द न्यू बॉर्न. तर सकाळच्या वेळा त्या ठिकाणी छान पद्धतीने निळ्या रंगाचं जे वस्त्र आहे त्या न्यूबॉर्न बेबीसाठी ते बनवतं आहे. इन द इव्हिनिंग दे आर क्रिएटिंग अ ब्युटिफुल पर्पल ग्रीन बेडिंग व्हेल फॉर अ क्वीन. त्यानंतर संध्याकाळच्या वेळा त्या ठिकाणी त्यांनी छान पद्धतीने जे वस्त्र आहे, एक प्रकारची चुनरी जी आहे ती त्या ठिकाणी बनवत आहेत मोरपंखी अशी. ड्युरिंग द चील ऑफ द मूनलीट नाईट दे आर मेकिंग द श्राऊड फॉर अ डेड मॅन. आणि रात्रीच्या वेळा त्या ठिकाणी त्यांचं जे काम चाललेलं आहे ते आहे त्या छान त्या मृत व्यक्तीला एक जी पांढरी चादर आहे ती रात्री ते बनवत आहेत, तयार करत आहेत. द टाईम ऑफ डे सिम्बॉलायझेस द स्टेजेस ऑफ द लाईफ चाइल्डहूड. तर या पद्धतीने जो दिवसाचा कालखंड आहे तो त्या पद्धतीने त्या ठिकाणी दाखवला गेला आहे. चाइल्डहूड स्टेज जी आहे ती बालपण जे आहे, प्राईम ऑफ लाईफ, चाइल्डहूड, प्राईम ऑफ लाईफ अँड ओल्ड एज. द व्ह्यूअर्स क्रिएट द गारमेंट needed for each stage at the corresponding part of the day, at the dawn for the newborn baby, in the romantic evening for the bride, and in the chilled dark night for the dead. The colors also tell the story of the 3 stages of man's life. तर अशा पद्धतीने 3 अवस्था ज्या आहेत माणसाच्या जीवनातल्या, त्या 3 अवस्था प्रामुख्याने ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने गुंफलेल्या आहेत. तर ही कविता जी आहे ती 3 कडव्यांची बनलेली आहे आणि विणकराच्या कला निर्मितीतून
मनुष्याच्या जीवनाचे जे 3 टप्पे आहे त्यांनी प्रतिकात्मक रूपात ह्या कवितेत मांडलेले आहेत. तर सकाळच्या वेळेला त्या ठिकाणी नवजात बालकांसाठी छानसं निळ्या रंगाचं वस्त्र त्या ठिकाणी आंगडं टोपरं ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी तयार होतं आहे. संध्याकाळी ते राणीसाठी सुंदर चमकदार मोरपिशी रंगाचा लग्नाचा पोशाख तयार करताना कवयित्रीला दिसत आहेत. तर रात्रीच्या शीतल चंद्रप्रकाशात विणकर गंभीरपणे मृत व्यक्तींसाठी शुभ्र धवल प्रेतवस्त्र तयार करतायत. दिवसाचे हे तिन्ही प्रहर म्हणजे काय, तर बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था ह्या जीवनाच्या 3 टप्प्यांचे प्रतीक आहेत. दिवसाच्या ह्या प्रत्येक प्रहरात विणकर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक असलेले कपडे तयार करतात. पहाटेच्या वेळी नव्या जन्मलेल्या बाळासाठी, रम्य सायंकाळी नववधूसाठी आणि अंधाऱ्या रात्रीच्या थंड प्रहरी मृत व्यक्तींसाठी. आणि यातला प्रत्येक रंग मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतो आहे. तर या पद्धतीने ही कविता जी आहे ती इथे आलेली आहे. तर ह्या सेकंड पार्टला इथे आपण थांबूया आणि नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी आपल्या आहे ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी जी आहे तिच्याकडे आपण वळूया आणि इथे आपण थांबूया. लेट अस स्टॉप हिअर अँड टर्न टू नेक्स्ट पार्ट.